क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपण होळी हे सण जेव्हा साजरा करत असतो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल्सचा उपयोग करून म्हणजे जे रंग असतात ते यूज करत असतो. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या केसांना, डोळ्यांना, आपल्या स्किनला हे वेगवेगळे इफेक्ट करत असतात. आणि असे बरेचसे कंप्लेंट्स आमच्याकडे होळीच्या म्हणजे पोस्ट होळी येतात. म्हणजे होळीचे सण साजरे करतात लोक 1 दिवस 2 दिवस आणि त्याच्यानंतर लगेच ते कंप्लेंट्स होणं चालू करतात. त्यांना केसांमध्ये कलर गेल्यामुळे केस गळण्याचा त्रास होत असतो, कोणाला डोळ्यांमध्ये इचिंग होत असते, लालसरपणा येत असतो डोळ्यांना, आपल्या स्किनवर इफेक्ट होत असल्यामुळे स्किन रॅशेस येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना इफेक्ट होणं चालू होऊन जातं. पोस्ट होळी जे पण आपण साजरी करतो होळी, त्याच्या मजा तर खूप येत असते होळीच्या वेळेला आपल्याला, पण त्याच्यानंतर ज्या पण काही गोष्टी असतात आणि ज्या इफेक्ट होत असतात, साईड इफेक्ट्स म्हणता येईल आपल्याला केमिकल्सचं, हे भरपूर प्रमाणात दिसायला मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला स्किन, केस आणि आपले डोळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करून आणि व्यवस्थितपणे आपली होळी साजरी केली पाहिजे. जसं आपल्या डोळ्यांची म्हटलं तर डोळ्यांच्या खाली आपल्याला जेव्हा आपल्या डोळ्यांना अजिबात कुणालाही कलर लावायला म्हणजे आधीच सांगून द्यायचं की लावायचा आहे कलर लावा बा, पण डोळ्यांजवळ नाही लावायचं. ऍक्च्युली डोळे हे खूप म्हणजे सेन्सिटिव्ह एरिया असतो आणि डोळ्यांमुळे कधी कधी आंधळेपणा पण येण्याचे चान्सेस असतात रंगांमुळे. त्यामुळे काय करायचं ना, मॉइश्चरायझर अप्लाय करायचं, अदरवाईज कोकोनट ऑइल आपल्या डोळ्याच्या अवतीभोवती अप्लाय करायचं. अजिबात कॉन्टॅक्ट लेन्स लावू नये. कॉन्टॅक्ट लेन्समुळे खूप सारे साईड इफेक्ट्स असतात. कॉन्टॅक्ट लेन्स अजिबात वापरायचं नाही. आपण गॉगलचा यूज करू शकतो. आजकालचा ट्रेंड आहे, गॉगल यूज करतात सगळे, तर गॉगल यूज करू शकतो आपण. त्याच्यानंतर जसं स्किन आहे, स्किनमध्ये जसं आपल्याला स्किनला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं, कोकोनट ऑइल अप्लाय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.